थंडी जाण्याच्या बेतावर आहे, तर अजून एकदा हे लाडू बनवावेत या हिशोबाने आम्ही हे लाडू करत आहे। त्यासाठी सुकामेवा आणलेला आहे। आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते जिन्नस घ्या। नमस्कार, मी कल्पना, माईवर्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी जे जिन्नस घेतले आहेत ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सुकामेवा मी आता वेगवेगळं मिक्सरमधून बारीक करत आहे आणि वेगवेगळं तुपावर भाजत आहे। सुकामेवा थोडासा गुणधर्माने गरम असतो, त्यामुळे आपल्याला भरपूर तूप त्यात घालून भाजावं लागतं। भरपूर तूप घालून भाजलं की काही लोकांना जर त्रास होणार असेल तर तो होत नाही। कोणाचं पित्त वाढतं किंवा काही, तर तो त्रास होणार नाही, कारण तूप हे गाईचं तूप हे गुणधर्माने थंड असतं आणि लाडू पचायलाही हलके होतात। तर आता सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून तुपावर छान खमंग भाजून घ्यायचे आहे। खोबरा किस मात्र आधी भाजून तूप न टाकता भाजायचा, थंड होऊ द्यायचा आणि नंतर मिक्सरमधून काढायचा। आम्ही दोघी मायलेकी मिळून हे लाडू करत आहे। मुली जेव्हा एकट्या असतात तेव्हा सगळे पदार्थ आपल्या मनाने बरोबर करतात आणि खूप छान करतात, पण आपण असलं की माई हे एवढं घेऊ का, माई हे तेवढं घेऊ का, असं विचारल्याशिवाय त्यांना होत नाही। सुकामेवा पूर्ण साफ करून घ्यायचा, कारण त्यात खडेसुद्धा असतात कधी कधी। आता डिंक निवडला तर डिंकामध्ये मोठा खडा निघाला की जर निवडला नाही, साफ केले नाही, तर तो खडा मिक्सरमधून बारीक होऊ शकतो आणि लाडू कचकच लागू शकतात, दाताला त्रास होऊ शकतो। तर अशा प्रकारे गप्पा करत करत आमचे लाडू वळून झाले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। लाडू करा आणि आनंद घ्या।